नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेचा विशेष नारळी भात. यासाठी मी इथे 1 कप नारळ किसून घेतला आहे. एका वाटीत काजू आणि बदाम घेतले आहे कट करून. त्याचप्रमाणे 1 वाटी गूळ घेतला आहे आणि इथे मी बासमती राईस वापरणार आहे. तो देखील मी आता 1 वाटी घेत आहे. तांदूळ घेतल्यानंतर आपण तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटीच गूळ घ्या, म्हणजे भात व्यवस्थित गोड होतो. यानंतर आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी गरम करून घेणार आहोत. पाणी गरम करत असतानाच आपण त्यात गूळ देखील ॲड करणार आहोत. पाण्याला चांगली उकळी येऊन देऊन घ्यायची आहे. यानंतर भात बनवण्यासाठी आपण गॅस ऑन करून त्यावर कढई किंवा कुकर तुम्ही काहीही घेऊ शकता. यानंतर मी इथे 2 टेबलस्पून तूप ॲड केलं आहे. तूप गरम झाले की आपण यात काही खडे मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये मी 1 तेजपान, त्यानंतर 4 लवंगा, एक छोटंसं चक्रीफूल घातलं आहे. त्यानंतर एक 4 ते 5 विलायची घालायची आहे. त्याचबरोबर एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे. आता खडे मसाले व्यवस्थित तुपात भाजून घ्या. यानंतर आपण त्यात काजू आणि बदाम ॲड करणार आहोत. स्लो गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. इथे बघू शकता व्यवस्थित आपलं काजू बदाम भाजले गेले आहेत. त्यानंतर इथे किसलेला नारळ ॲड करायचा आहे. तो देखील आपण तुपामध्ये मंद आचेवर व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. नारळ छान तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर आपण आता यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ ॲड करणार आहोत. तांदूळ देखील आपण 2 ते 3 मिनिटे या सर्व मिश्रणामध्ये भाजून घ्यायचा आहे. तांदूळ व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ते यामध्ये आपण ॲड करणार आहोत. पाणी ॲड केल्यानंतर आपण थोडंसं मीठ देखील यात चवीपुरतं ॲड करायचं आहे. आता तांदूळ व्यवस्थित हलवून घ्या. फुल गॅस करून आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. भाताला व्यवस्थित उकळी आली की तो पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि त्यावर ताट पालथे ठेवून आपण एक 8 ते 10 मिनिटं आता भात शिजवून घेणार आहोत. दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला नारळाचा भात व्यवस्थित तयार झाला आहे. तो एकदा खालीवर करून घ्या. व्यवस्थित मिक्स करून तुम्ही आता तो बनवू शकता. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.